नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचा आहे. डोक्यात सतत सुरू असलेला तो विचारांचा गोंधळ. त्याला शांत कसं करायचं याची एक खूप प्रभावी पद्धत आज आपण समजून घेऊया. बरं, सुरुवात करूया आपल्या आतल्या आवाजापासून. तो जो सतत आपल्याशी बोलत असतो. कधीकधी तो आपल्याला एकदम बरोबर मार्ग दाखवतो, नाही का? पण बऱ्याचदा तोच आवाज आपल्याला निगेटिव्हिटी आणि स्ट्रेसच्या एका चक्रात अडकवून ठेवतो. तर हेच नाव त्याच्या सगळ्या युक्त्या समजून घेण्याची गुरुकिल्ली आहे. हे फक्त एक साधं वाक्य नाहीये. हे एक असं सूत्र आहे जे आपलं अतिविचार करणारं मन वापरत असलेल्या सगळ्या डावपेचांना अक्षरशः उलगडून दाखवतं. ठीक आहे, तर या सूत्राचा पहिला भाग बघूया. AGOG. यात मनाच्या पहिल्या 4 युक्त्या आहेत. पहिलं ए म्हणजे अझम्पशन. म्हणजे काय? तर मन शक्यतांनाच खरं मानू लागतं. मग येतं G, जनरलाइज. म्हणजे एका वाईट अनुभवावरून सगळ्याच गोष्टींबद्दल तसंच मत बनवून टाकणं. तिसरं आहे O, ओव्हरथिंक. म्हणजे कुठलंही स्पष्ट चित्र नसताना नुसतं विचारांच्या फेऱ्यात अडकून राहणं. आणि शेवटचा G आहे गॅसलाइटिंग. जिथे मन आपल्याला पटवून देतं की त्याची जी नेगेटिव्ह गोष्ट आहे तीच खरी आहे. बरं, या पहिल्या 4 युक्त्यांनंतर मन थांबत नाही. ते MERI या डावपेचांनी आपला हल्ला आणखी तीव्र करतं. यात M आहे मॅग्निफाय, जिथे छोट्या छोट्या समस्यांना खूप मोठं करून दाखवलं जातं. E म्हणजे इमोशन्स, म्हणजे भावनांनाच अंतिम सत्य मानलं जातं. मग येतं R, रेफरन्सेस. म्हणजे आपल्या निगेटिव्ह मतांना पाठिंबा देण्यासाठी कुठून तरी असंबद्ध पुरावे गोळा केले जातात. आणि I म्हणजे इमेजेस, जिथे भीती खरी वाटावी यासाठी मन आपल्या डोळ्यासमोर स्पष्ट चित्र उभी करतं. आणि मग येतात शेवटच्या युक्त्या, SUNOJ. यात S आहे सिमिलर सजेशन्स. म्हणजे जुन्याच विचारांचा वापर करून आपल्याला अडकवून ठेवणं. U म्हणजे अनफेअर कंपॅरिझन. इतरांशी चुकीची तुलना करून मनात चिंता निर्माण करणं. N आहे निगोसिएशन. म्हणजे त्याच चक्रात अडकून राहण्यासाठी मन आपल्याशीच तडजोड करतं. O म्हणजे ओव्हरलुक. सगळ्यात चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला लावणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं GI म्हणजे जेन्युइन. आपलं मन आपला सगळ्यात खरा मित्र असल्याचं नाटक करतं आणि आपल्याला फसवतं. तर आता प्रश्न हा आहे की जेव्हा मन या सगळ्या युक्त्या वापरतं तेव्हा आपण काय करायचं? आपण समस्या तर ओळखली आहे, पण यावर उपाय काय? तर यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्या सोर्स मटेरियलमध्ये एक खूपच शक्तिशाली आणि थेट उपाय दिला आहे. आणि तो उपाय आहे हा आदेश. चल हट. हे नकारात्मक विचारांचं चक्र थांबवून आपली मानसिक जागा परत मिळवण्याचा एक साधा पण खूप प्रभावी मार्ग आहे. आता चल हट हे फक्त एक प्रत्युत्तर नाहीये. ही कृती करण्यासाठी एक नवी चौकट आहे. खरं तर हे वाक्य सुद्धा एका सूत्रासारखं आहे जे आपल्याला मनावर ताबा मिळवण्यासाठी नवीन साधनं देतं. या प्रतिसाद चौकटीची सुरुवात होते 4 सक्रिय पावलांनी. ही पावलं मनाच्या त्या जुन्या कठोर पद्धतींना तोडण्यासाठीच बनवली आहेत. याचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे माहितीये? तर हे जे विचार येतात ना, त्यांना शांतपणे स्वीकारायचे नाहीये. उलट त्यांच्यावर प्रश्न विचारायचे आहेत, त्यांना आव्हान द्यायचं आहे, त्यांच्याकडे ठोस पुरावे मागायचे आहेत. आणि मग येतं ह्युमर. त्या विचारावर हसायचं, त्याची चेष्टा करायची. असं केल्याने काय होतं तर त्या विचाराचं आपल्यावरचं जे गंभीर नियंत्रण असतं ना तेच कमी होऊन जातं. त्याची ताकदच निघून जाते. इथे खूप मोठा बदल आहे. म्हणजे जुन्या कठोर मानसिकतेकडून एका लवचिक मानसिकतेकडे जाणं. आपण फक्त एकाच शक्यतेत अडकून न राहता अनेक पर्याय शोधायला लागतो. यामुळे आपण परिस्थितीनुसार जुळवून घ्यायला आणि पुढे जायला शिकतो. याचा सरळ अर्थ आहे की ज्या जुन्या गोष्टी आपल्यासाठी आता उपयुक्त नाहीत त्या विसरून टाकायच्या आणि जे उपयुक्त आहे ते जाणीवपूर्वक शिकून आणि अनुभवून त्या जुन्या गोष्टींची जागा घ्यायची. आणि आता उरलेली 3 साधनं. ही साधनं आपली नवीन मानसिकता आणखी मजबूत करण्याबद्दल आहेत. तीही सातत्यपूर्ण कृती आणि वृत्तीद्वारे. म्हणजे आपलं मन आनंदी गोष्टींनी आणि अनुभवांनी भरायचं. कारण जितक्या जास्त चांगल्या आठवणी आणि अनुभव आपण तयार करू तितकी जास्त सकारात्मक सामग्री आपल्या मनाला सूचना देण्यासाठी उपलब्ध असेल. सोपं आहे. आणि हो, ह्यासाठी हट्टी बनावं लागेल. मनाला पुन्हा प्रशिक्षित करण्यासाठी चिकाटी लागते. आपलं मन जुन्या सवयींसाठी जितकं हट्टी आहे ना त्यापेक्षा जास्त हट्टी आपल्याला आपल्या चांगल्या आरोग्यासाठी बनावं लागेल. दृढनिश्चयी राहावं लागेल.
आणि शेवटचा मुद्दा, ट्रेनिंग. हे समजून घ्या की आपलं मन ही एक निर्मिती आहे आणि त्याला त्याच्या निर्मात्याकडून म्हणजे आपल्याकडून सतत आणि जाणीवपूर्वक प्रशिक्षणाची गरज असते. जसं ते वाईट सवयी शिकलं तसंच ते चांगल्या सवयीही शिकू शकतं. हेच आपल्याला मुख्य संदेशाकडे घेऊन येतं. जसं एखाद्या सदोष घराची पुनर्बांधणी करता येते, अगदी त्याचप्रमाणे चुकीच्या गोष्टी शिकलेल्या मनाचीही पुनर्बांधणी केली जाऊ शकते. आपलं मन काही दगडात कोरलेलं नाहीये. म्हणजेच या संपूर्ण निर्माण प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्याची शक्ती आपल्यातच आहे. जरी लहानपणी काही निरुपयोगी प्रोग्रॅमिंग आपल्या मनात बसली असली तरी आता आपल्याकडे ती काढून टाकण्यासाठी आणि आपल्या मनाला पुन्हा नव्याने प्रशिक्षित करण्यासाठी योग्य साधनं आहे. आणि हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे की आपल्या आंतरिक जगाचे निर्माते आपण स्वतः आहोत आणि त्याला हवा तसा आकार देण्याची शक्ती सुद्धा आपल्यातच आहे. तर आता ह्या 2 शक्तिशाली चौकटी आपल्याकडे आहेत. आता आपल्या मनाशी होणाऱ्या संवादात आपल्याकडे एक पर्याय आहे, एक आवाज आहे. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा आपलं मन ती जुनी बडबड सुरू करेल तेव्हा आपण त्याला काय म्हणणार आहोत?